राम राम। भक्त चार प्रकारचे असतात। आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त असतात। प्रत्येकजण भगवंताची भक्ती करतो। हे भक्त या चार श्रेणीमध्ये मोडतात। आता प्रथम जो आहे आर्त। आर्त म्हणजे एखाद्याला मानसिक आणि शारीरिक दुःख असतं, मग ते दुःख निवारण्यासाठी तो भगवंताची भक्ती करतो। शारीरिक पीडा असते, दुःख असतं, मानसिक दुःख असतं, ते निवारण्यासाठी हा भक्त भगवंताची भक्ती करतो। दुसरा आहे अर्थार्थी। अर्थार्थी म्हणजे काहीतरी प्राप्त व्हावं, धन, दौलत, पुत्र, घर, दार, पत्नी, नोकरी, मान, मरातब, सत्ता अशी काहीतरी मनोकामना असते, ती पूर्ण करण्यासाठी हा भक्त भगवंताची भक्ती करतो। आता हे जे आर्त आहेत आणि अर्थार्थी आहेत ते सकाम भक्त म्हणतात, म्हणजे काहीतरी कामना मनात ठेवून भक्ती करतात। आता दुसरे दोन प्रकार आहेत जिज्ञासू। जिज्ञासू भक्त म्हणजे काय? भगवंत कसा आहे हे जाणून घेण्यासाठी भगवंताची भक्ती करतात। मग असे भक्त शास्त्राचा अभ्यास करतात, गुरुकडे जातात, गुरुकडून भगवंत कसा आहे हे जाणून घेतात। मला भगवंत कसा आहे हे जाणण्याची जी इच्छा असते त्याला जिज्ञासू भक्त म्हणतात। आणि शेवटी जो आहे ज्ञानी। ज्ञानी भक्त जो आहे त्याने भगवंताला अगोदर जाणलेलंच असतं, भगवंत कसा आहे त्याला माहीत असतं, तरीसुद्धा तो भगवंताची भक्ती करतो। भगवंतावरती एवढं प्रेम असतं, तो भगवंताची भक्ती करतो। हे दुसरे दोन प्रकार जे आहेत जिज्ञासू आणि ज्ञानी, हे निष्काम भक्त आहेत। यांना काही घ्यायचं नाही, काही मनोकामना नसते, परंतु भगवंतावरती प्रेम असतं म्हणून भगवंताची भक्ती करतात। असे चार प्रकारचे भक्त आहेत। ओम नमः शिवाय।